श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका। जर का तुम्ही बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत ऐकलात तर तुम्हाला आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल। मामा म्हणतात, अरे बाळा, आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील। जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल। इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, पण विज्ञान सांगतं की भविष्य काळात सुख आहे, पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं। जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे। आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे। तुझं माझं लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका। मन पूर्णपणे तुमचं आहे, पण तुम्ही सर्वांचे आहात। मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे, परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते। मामा सांगतात, मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही। कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो। फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म। बाळूमामा पदोपदी हेच सांगतात, जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते। या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही। सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही। जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल। कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते। माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो, तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते। मामा सांगतात, अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही। ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही। माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो, पण हे त्याला माहित असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं। सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे, पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे। ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात, नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो। पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात। इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो। प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे। सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे। जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका। माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते। मामा म्हणतात, अरे बाळा, जीवनात यश मिळवणं सोपं नाही, त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते। म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका। जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली। लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही। लक्षात ठेवा, जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही। प्रत्येक दिवस
हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठं गुपित यश आहे. फक्त मामांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. कदाचित आज तुम्हाला यश नाही, परंतु येणाऱ्या काळात यश हे तुमची सावली आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा, चालत राहा. ती आपोआप तुमच्या मागे येईल. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका, कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो. जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल. मामा म्हणतात, आता उठा, जागे व्हा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करू शकत नाहीत. एक वेळा एकच काम करा, त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख, अडचणी, त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा. त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही. लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू, तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. गरज संपली की विसरणारे फार असतात. गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात. गेलेला काळ कधीही बदलता येत नाही, परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे. आयुष्यात जास्त नाही, पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल. आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला, देह नाही. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबायचं नाही. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं. संधी मिळत नाही, ती मिळवावी लागते. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागे मागे येईल. यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे, ती इतरांना माहीत नाही. प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते, परंतु अपयशाने हारून जाता कामा नये. यश हे निश्चित मिळणार आहे, परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते, परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात, हे लक्षात ठेवा. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, मग तू त्या पापांचे काय करतेस? ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? की समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? ढग म्हणाला, ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती, असू द्यावे समाधान. जय बाळूमामा. मित्रांनो, खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो, तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये? त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही? मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो
अडथळा बनून मध्येच येतो. अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. तर पण मांसाहार करून बाळूमामांची सेवा कशी करायची? मी मांसाहार करत नाही, परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात. पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही? मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही? कशी करावी? कोणते नियम पाळावे? अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात. आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी, परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते. एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी, पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो. आपलं मन, आपलं अंतःकरण अशुद्ध असतं. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता, तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता. आणि तेव्हा आपल्या देवतांची, आपल्या बाळूमामांची सेवा करणे अयोग्यच असते. ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते, त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते. घरामध्ये अशांतता वाटते. जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो. त्यासाठी त्यावर एक उपाय आहे. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे, त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी. त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात, तो दिवस तुमचा बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा. कारण एका ग्रंथात लिहिले आहे, ज्या दिवशी पुण्य घडले नाही, तो दिवस गेला वाया. तया येमाशी करुणया नाही करावे पुण्य तात्काळ. या वाक्याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही, तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे. परंतु त्या येमाला दया नसते, म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते. परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला, हे मात्र निश्चित आहे. हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले. पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो, हे बाळूमामांना आवडत असेल की नाही, याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे, त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका, हीच विनंती आहे. मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे. जेव्हा आपले मन शांत असते, तेव्हा ते खूप शक्तिशाली असतात. मित्रांनो, मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते. श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत. मामा सांगतात, नेहमी चांगले कर्म करत राहायचे, एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच. जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात, त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते. बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे. रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो, पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे. मामा म्हणतात, श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोर मोठ्यांचा आदर करा, कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या. हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका.
त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या. एखादी गोष्ट ती तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे, ती तुम्हाला आतून टोकरत जाते. मामा म्हणतात, जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात, तर जीवन हे क्षणी वर्तमानात आहे. आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे, जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे. मामा सांगतात, कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही. तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील. पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे केव्हा संपेल? मी आता हे सगळं सहन नाही करू शकत, कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे. अशा वेळी काय करावे? डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतःकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं. बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे, मामा, माझे सर्व दुःख, माझे सर्व संकट, अडचणी, समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचा आहे. माझं आयुष्य तुमचं, माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय आहे ते बघा. मी कसलंही टेन्शन घेणार नाही. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे, परंतु घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या घरी भुकेला व्यक्ती आला तरी त्याला भुकेच पाठवू नका, तर त्याला पोटभर जेवण देऊन मगच पाठवा. जर तुम्ही अशा प्रकारचे पुण्याचे काम केले तर नेहमी तुमच्या पाठीशी बाळूमामा सावलीसारखे उभे असतील. जर तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग असेल, परंतु तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोलून स्वतःचे आयुष्य, स्वतःची वेळ खराब करून घेऊ नका. मामा म्हणतात, माणूस कितीही हुशार, समजूतदार, चतुर, बुद्धिमान असला तरीही त्याला शेवटी नियतीने बांधलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. एवढं मात्र खरं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर केलाच पाहिजे. त्यांना योग्य तो मानपान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा योग्य तो वापर केलाच पाहिजे. शब्द दवा आहे, शब्द दुवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं आपलं निरागस मन. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर निरागस सुंदर असं हास्य असतं, त्या व्यक्तीशिवाय या जगात दुसरं कोणी सुंदरच नसतं. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर नेहमी सुंदर असं हास्य ठेवा. मामा म्हणतात, अरे बाळा, तुझी कितीही मोठी अडचण असू दे, ती दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा एकदा मला सांगून बघ. तुझी कसलीही अडचण मी एका क्षणात दूर करेल. मित्रांनो, तुमच्या मुखामध्ये चुकून जरी बाळूमामांचे नाव आले तर तुम्ही दिवसभरामध्ये न कळत चुकून केलेल्या सर्व पापांचा नायनाट होतो. सर्व झालेली पापे जळून खाक होतात. इतकी प्रचंड शक्ती बाळूमामांच्या नावात, बाळूमामांच्या नामस्मरणात आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या पवित्र आणि दिव्य अशा मंत्राने करायची आहे, म्हणजेच बाळूमामांच्या नामस्मरणाने. मित्रांनो, जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख आहे, संकट आहेत, अडचणी आहे, तुम्ही खूप चिंतेत असाल, तर तुम्हाला या नियमांचे पालन करावे लागेल. तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1,
वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊ दिले नसते. नंबर 2, तुमच्या आयुष्यावर कधीही नाराज होऊ नका, कारण जसं तुम्ही आयुष्य जगता तेच कोणाचं तरी स्वप्न असतं. नंबर 3, तुमचा पूर्ण वेळ स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये घाला, कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात. नंबर 4, उशिरा का होईना देव सर्वांचंच ऐकतो, परंतु तुमचा देवावर कठोर विश्वास असायला हवा. नंबर 5, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हवा कधीही एका दिशेने वाहत नाही, ती वेळोवेळी आपली दिशा बदलत असते. त्यामुळे आयुष्यामध्ये वेळ खराब असेल तर चिंता करू नका, फक्त चांगल्या वेळेची वाट पहा. नंबर 6, देव त्यांचेही ऐकतो जे देवाला कधीही बोलून दाखवत नाही, म्हणून ईश्वराच्या निर्णयावर खुश राहिलं पाहिजे. देव आपल्याला जे पाहिजे ते कधीच देत नाही, देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आणि चांगलं असेल. नंबर 7, दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींनाच आयुष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, कारण जे झाड आपल्याला फळं देते त्याच झाडाला दगडांचा मार खावा लागतो. नंबर 8, देवाला जे पाहिजे तेच होते, म्हणून प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे. नंबर 9, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक तुमच्यावर जळतात त्या लोकांचा कधीही तिरस्कार करू नका, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं आहे की तुम्ही त्यांच्यापेक्षाही खूप जास्त सरस आहात. नंबर 10, जीवनात कधी निराश होऊ नका, कारण ज्यांनी तुमचं नशीब लिहिलं आहे तोच विश्वाचा सर्वात मोठा लेखक आहे. नंबर 11, शिक्षण कुठूनही घेता येतं, परंतु संस्कार मात्र घरातूनच घेता येतात. नंबर 12, कोणाचंही कौतुक करताना तुम्हाला पाहिजे तेवढं करा, परंतु कुणाचा तरी अपमान करताना 10 वेळा विचार करून करा, कारण अपमान ही एक अशी गोष्ट आहे की वेळ आल्यानंतर ती व्याजासकट परत मिळते. नंबर 13, पैसा तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. पैसा म्हणतो, भलेही मी तुमच्या सोबत वरती येणार नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही खाली आहात तोपर्यंत मी तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही. नंबर 14, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ तुम्ही नक्कीच सुधारू शकता. नंबर 15, आयुष्यामध्ये पैसा तुम्हाला नेहमी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही मला आज वाचवलं तर उद्या मी तुम्हाला नक्कीच वाचवेन. नंबर 16, जर तुम्ही आयुष्यामध्ये या 4 गोष्टी सोडल्या तर तुम्ही जीवनामध्ये नेहमी सुखी आणि आनंदी राहाल. नंबर 1, सगळ्यांना खुश करणं. नंबर 2, दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं. नंबर 3, भूतकाळात जगणं. नंबर 4, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा खूप कमी समजणं. नंबर 17, पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही. नंबर 18, पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे, कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते. नंबर 19, बऱ्याच वेळा मनामध्ये विचार येतो की हार मानावी, परंतु नंतर लक्षात येतं की अजून खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. नंबर 20, स्वतःचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका, नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचा गुलाम बनून जीवन जगावं लागतं. नंबर 21, खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते. भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात. नंबर 23, वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो. नंबर 24, कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असतानाच करा, कारण मृत्यूनंतर परके सुद्धा रडूनच जातात. नंबर 25, जी व्यक्ती स्वतःचे दुःख कधीच कुणाला सांगत नाही
तर त्याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही. दुःख लपवण्याचे त्याचे एकमेव एकच कारण असतं की त्याला माहीत आहे की या जगाला दुःख सांगून हे जग दुःख कमी करणार नाही, तर त्या उलट वाढवून ठेवणार आहे. म्हणून स्वतःचे दुःख कुणालाही सांगू नका. नंबर 26. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्यामध्ये जो व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांच्या खुशीचा, आनंदाचा विचार करतो, नेहमी दुसऱ्यांची कदर करतो, माहीत नाही तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमीच एकटा का पडतो. नंबर 27. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे. नंबर 28. चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे. फक्त डोळे बंद करून हा मंत्र म्हणा की खड्ड्यात गेली दुनिया. नंबर 29. कोणी काहीही बोलले तरीही स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असले तरीही समुद्र आटत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझे मन कुटुंब, आर्थिक, आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे. तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव, मी तुला दीर्घ आयुष्य देईल. या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस. हे शब्द लक्षात ठेवा. प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा. होय, तुम्ही खूप काळजी करत असाल, पण मी कोण आहे हे विसरू नका. अरे बाळा, माझ्यासाठी काहीच कठीण नाही. तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे. मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून उभे राहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा. अरे बाळा, तुझ्या हृदयातील त्रास, दुःख, ओझे मला माहीत आहे, पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा. सज्ज व्हा, कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे. मामा सांगतात, जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं. कुणाशीही काहीच बोलू नका. अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा. एक लक्षात घ्या, आपले बाळू मामा आपल्या सोबत सतत असतात. मामा म्हणतात, मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे. काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात, म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा. जीवन हा सुखादुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा. काय माहिती, हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते. मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत. देव आज घोषित करत आहेत, गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे, जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे. मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे. आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात.
फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव. अरे माझ्या प्रिय बाळा, तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे. कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस. राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ, तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल. मी तुला तो मिळवून देईल. जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस, मला न मागताही सर्व काही समजतं. मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो. अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी तुला मिळवून देईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या बाळा, तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा. आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल, तुझ्यासोबत विरोध दर्शवतील, पण तू फक्त ठाम राहा. तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत. तुमचा विश्वास असल्यास, होय बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल. विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ करत आहेत याची मला पर्वा नाही, पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे. हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्य चिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा, कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत. अरे फक्त तू विश्वास ठेव. बाकी सर्व आमच्यावर सोड. तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे. उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार. या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका. मी तुमच्या आयुष्यात प्रेम, यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यस बरोबर आहे असे टाईप करा. तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात. तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही. तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा. या जादूवर विश्वास ठेवा, चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच. देव तुमच्याशी बोलत आहे. अरे बाळा, तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे, कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता. मामा सांगतात, हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता. अरे बाळा, अभिनंदन, कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वीच. तुमचा दुष्काळ संपला आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, बदल, प्रेम, आनंद, नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे. तुम्ही ज्यासाठी
प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे. हात जोडून आलो तुझ्या दारी, बाळू मामा संकटांना पाठवा माघारी. ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली. माझ्या मागे असता माऊली, काळजी उद्याची मामा सारी. संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. जय बाळू मामा. संध्याकाळच्या वेळेला पतंग नावाचा किडा तेलवातीच्या दिव्यावर नाचत असतो. दिव्यावरच्या या पतंगा इतकेच आयुष्य मनुष्याला असते. पतंग जसा दिव्याच्या आकर्षणाने नाचत असतो, तर तसेच आकर्षण भक्ताला गुरुचे झाले तर तो देखील तेवढाच रंगून नाचू लागतो. गुरुचरणी एवढा एकरूप होतो की गुरुच त्याला जवळ घेऊन कवटाळतात. अनंत तरुण धारण केलेल्या अशा भगवंताला भक्त जेव्हा पाहतो तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या मनामध्ये दत्ताला साठवून ठेवतो. इतक्या मोठ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो चिरंजीव दत्त आपल्या भक्ताला पाहतो. एकमेकांना दृष्टादृष्ट झाल्यानंतर ते एकमेकांमध्ये अनुरूप होऊन जातात. ही एक वेगळीच सूक्ष्म रूपाची जाण आहे. भक्ताचे मन नेहमी भक्तीसाठी गुरूंच्या जवळ आपली पूर्ण गाठ घालत असते. अशा प्रकारच्या विशिष्ट वेळेला तो भक्तही चिरंजीव होतो. एकमेकांना आणि एकमेकांच्या भक्तीला पूर्णपणे आकर्षित होऊन खूप प्रसन्न होतात. दत्ताचे रूपच इतके प्रचंड आहे की त्यांची साठवण माझ्याकडे होईल